नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कानगाव बस कोचिंग अँड काउन्सिलिंग सेंटर या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा हा जो सेशन आपण तयार केला आहे, हा सेशन सगळ्यात महत्त्वाचा कोर्स जसं बरेच विद्यार्थी एवढ्या दिवसापासून मला फोन आणि मेसेज करू राहिले, की सर बी-एस-सी नर्सिंगचे फॉर्म कधी सुरू होणार? त्याची ॲडमिशन कधी सुरू होणार? होणार की नाही होणार? ह्या सगळ्या गोष्टी. तर बेटा तुमचा संयम हा संपला बी-एस-सी नर्सिंगची सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस आज 1 ऑगस्ट 2024 पासून सुरू झालेली आहे. तर त्याची शेवटची तारीख आहे 10 ऑगस्ट 2024. पण मी प्रत्येक विद्यार्थ्याला नेहमी हीच रिक्वेस्ट करतो, की शेवटच्या तारखेची वाट बघायची नाही. 8 ऑगस्टच्या अगोदरच 10 ऑगस्ट लास्ट डेट आहे, पण तुम्ही 8 ऑगस्टपर्यंतच तुमचे फॉर्म फिलअप करून घ्या. फॉर्म फिल करण्यासाठी तुम्ही कानगाव कोचिंग आणि काउन्सिलिंग सेंटरला व्हिजिट करू शकता. मग 10 तारखेच्या नंतरचा समोरचा शेड्यूल कोणता? आता 10 तारखेच्या नंतर समोर जो शेड्यूल आहे, तो आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुमचे रँक्स येतात. म्हणजे महाराष्ट्रात तुमचा कितवा नंबर आहे, महाराष्ट्रात तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमचा कितवा नंबर असतो वगैरे हे सगळं. मग 1 ते 10 दरम्यान जे रजिस्ट्रेशन करायचं त्यात नेमकं आम्हाला काय करायचं आहे? तर त्या रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन सोबत तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि फीस पेड करायची. मग फीस किती असते? काय असते? तर सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना एकच फी आहे. ₹1000 ही काउन्सिलिंगची फी असते आणि आपल्या काउन्सिलिंगचा फॉर्म फिल केला तर फॉर्म फिल करायचे आपण जे चार्जेस घेतो नेहमी ते चार्जेस लागतात. ₹1000 ही फी तुमची काउन्सिलिंगची फी आहे. हे तुम्हाला पेड करावंच लागतं सी सेलला. मग 12 तारखेची प्रोसेस झाल्यानंतर समोरचा शेड्यूल काय? तर समोरचा शेड्यूल अजूनपर्यंत सी सेलनी रिलीज केला नाही. समोरचा शेड्यूल म्हणजे नेमका काय? तर आपण ऑप्शन फॉर्म कधी भरणार, काय भरणार ह्या सगळ्या गोष्टी अजूनपर्यंत याचं वेळापत्रक जाहीर व्हायचं आहे. मग रजिस्ट्रेशन करण्याकरता आम्हाला डॉक्युमेंट कोणते लागेल? तर सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट जे आहे तुमचे पहिले सी रिलेटेड. तुम्हाला एम-एच नर्सिंग सी-ई-टीचा ॲप्लिकेशन फॉर्म, एम-एच नर्सिंग सी-ई-टीचं ॲडमिट कार्ड, त्यानंतर एम-एच नर्सिंग सी-ई-टीचा स्कोर कार्ड हे तिन्ही डॉक्युमेंट प्रिंटच्या स्वरूपात तुमच्या मोबाईलमध्ये जर याची पी-डी-एफ असेल तर फारच छान. त्यानंतर नेक्स्ट डॉक्युमेंट जे आहे ते म्हणजे आहे तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट ज्याला आपण नॅशनॅलिटी सर्टिफिकेट पण म्हणतो. याच सोबत तुम्हाला तुमच्या कॉलेजची लिव्हिंग म्हणजे 12वी पास झालेले टी-सी किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट लागणार. त्यानंतर कॅटेगरीशी रिलेटेड डॉक्युमेंट. कॅटेगरीशी रिलेटेड डॉक्युमेंट म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर कास्ट बेल्ट, त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे एस-सी आणि एस-टी कॅटेगरीला नाही लागत. पण एखादी विद्यार्थी जर ओपन कॅटेगरीचा आहे आणि तो ई-डब्ल्यू-एस मध्ये असेल तर त्याचं ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट जर ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट असेल तर नाहीतर तो ओपनमध्ये जाणार. हे सगळे झाले तुमचे कॅटेगरीचे. इन्कमशी रिलेटेड डॉक्युमेंट म्हणजे तुम्हाला लागणार इन्कम सर्टिफिकेट. ते ऑप्शनल आहे. असेल नसेल चालेल. त्यानंतर मार्कशीट्स. 10वी ची मार्कशीट, 10वी चं बोर्ड सर्टिफिकेट. जर विद्यार्थी 10वी ला सी असेल तर त्याला बोर्ड सर्टिफिकेटची गरज राहणार नाही. त्यानंतर तुमची 12वी ची मार्कशीट. हे झाले तुमचे मेन डॉक्युमेंट्स. यानंतर महत्त्वाचा डॉक्युमेंट जो या रजिस्ट्रेशनसाठी लागतो तो म्हणजे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. आता विद्यार्थी विचार करतात, सर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट म्हणजे नेमकं काय? ते कसं असतं? तर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा एक प्रोफॉर्मा असतो जो आपल्या ग्रुपवर शेअर केला जाईल किंवा तुम्ही काउन्सिलिंग सेंटरला जर भेट दिली तर तुम्हाला तो त्याचा प्रिंट आउट पण भेटला जाईल. हा प्रोफॉर्मा तुम्हाला कोणत्याही एम-बी-बी-एस डॉक्टरकडे घेऊन जायचा आहे. तो प्रायव्हेट असो किंवा गव्हर्नमेंट. ते तुम्हाला तुमचं ट्रीटमेंट म्हणजे तुम्हाला इन्स्पेक्ट करणार आणि त्याप्रमाणे तुमचा तो सर्टिफिकेट बनवून देणार. साहजिकच त्यांचे चार्जेस घेणार. मग हे सर्टिफिकेट तुमचं रेडी झालं. एखादी विद्यार्थी हँडिकॅप असेल तर हँडिकॅपचं सर्टिफिकेट. एखादी विद्यार्थ्याचे बाबा मिलिटरीमध्ये असेल, एक्स सर्व्हिसमॅन, डिफेन्स सर्व्हिस ज्याला म्हणतो तर त्याचं सर्टिफिकेट. साहजिक आहे ज्याचे बाबा मिलिटरीमध्ये असेल त्यालाच हे सर्टिफिकेट लागणार. जबरदस्ती ते सर्टिफिकेट तयार करायची गरज नाही. ओके. या व्यतिरिक्त तुमचा आधार कार्ड, तुमचा फोटो आणि महत्त्वाची गोष्ट फॉर्म फिल करताना तुमचा मोबाईल फोन असायला हवा. कारण की मोबाईल नंबर ओ-टी-पी येतो आणि तुमच्या ईमेल आयडीवरून ओ-टी-पी येतो. ही सगळी जर माहिती तुम्हाला व्यवस्थित समजली असेल, त्यानंतर जर तुम्हाला हा फॉर्म व्यवस्थितपणे भरून घ्यायचा असेल, तर तुम्ही आमच्या काउन्सिलिंग सेंटरला भेट द्या. हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सोबत अशीच जर माहिती तुम्हाला हवी असेल, तर या चॅनलला नेहमी फॉलो करा. काही अडचण असेल तुम्ही कमेंट करू शकता. धन्यवाद. नमस्कार.